बात सुनो, ये बैठ तुम दो और ये बैठ देगा अपन क्या मतलब नहीं, ये अपने संगमेश्वर नगर, समाधान नगर, आंदोलन करके रोड जाम करेंगे, इसके सिवा पर्याय नहीं निकलता। बैठ जो क्या मतलब भगवान हा जे अपघात कालच झालं, एक महिलेचा अपघात, असला भयानक अपघात झालं, तिचे कलिजे ना कलिजे ते हार पोटामधलं स्पेअरपार्ट सुद्धा सगळं पूर्ण बाहेर हृदय पडलं। आज आमच्या आई बहिणी जे संगमेश्वर नगर परिसरात, ते समाधान नगर परिसरात, ते मल्लिकार्जुन परिसरात, ते ऍक्च्युली आमच्या लेकरं शाळेला सोडायला जातात, ते ऍक्च्युली शाळेला सुद्धा सोडायला जाईना, आमचे लेकरं सुद्धा शाळेला सुद्धा जाईना, असला भयानक अपघात झाला। ते झाल्यावर आता सध्याला एक अपघात झाला। आज ते पण अपघात असं झालं ते आमचे मानव जात आहे ना, आम्ही मानव जात नाही आमच्या एरियातले लोक, असं जनावरं झालेत का, जनावरांना निपत्र झालो का। आता एकाचा आता अपघात झाला, ते तिचं पाय वेगळं हात वेगळं, आता पण तसलं डेंजर अपघात झाला। या अपघात आम्ही कितीपर्यंत सहन करणार, अजून आम्ही किती लोक मरणार, आमचे मानव जात किती मरणार, याचं प्रशासन डोळे उघडू दे की किती। तर आता आमचे लोक सगळे राजकीय पक्षाचे गोरं, आमची युवा पिढी आहे, ते आपलं गणेश माळी आहे, इनायत, आपले सगळेजण खटपट किती बाईट द्यायला लागलेत। मला प्रशासनाचं डोळं अजिबात उघडी ना, आमचे आमदार असू या खासदार असू दे, सगळेजण आम्ही इथनं आज उद्या 11 वाजता आमचं काय तर आम्हाला विनोद दिले आहे, आम्ही 11 वाजता उद्या पूर्ण आमच्या संगमेश्वर नगर, मल्लिकार्जुन नगर, समाधान नगर, मणिधारा हे परिसर सगळे आमचे आई बहिणी, आमच्या शाळेचे विद्यार्थी सहित येऊन रोडवरती आंदोलन करणार आहेत। आम्ही आंदोलनाला आम्ही मागं सरकणार नाही, का म्हणलं तर आम्हाला हे कुठं तर आमचा जीव आमचं वाचायला पाहिजे। का म्हणलं तर आमचं मुलं गेलेले आहेत बाहेर, आमची आई गेलेली आहे बाहेर, आमची बहीण गेलेली आहे, आमची बहीण आमच्या घरी येणार आहे का नाही येणार आम्हाला माहीतच नाही आहे। का म्हणलं तर रस्त्यामध्ये तिचा कधी अपघात होईल, कधी घात होईल, काय हे कळणार नाही। हा यांचा वेग 120-80 स्पीडनं गाड्या लोक हाणत आहेत। हा पहिलं रहदारी नव्हती आमच्या रोडला, हा रहदारी असलं झाली, पुन्हा हडपसर कसं असतं ना, पिंपरी चिंचवड असतं ना, तसं हे रहदारी असली झालेली आहे। आता पुन्हा हडपसरला तुम्ही उडाणपूल कसं केलं, पाणी टाकी ते कुंभारीपर्यंत आम्हाला विनंती आहे, तुम्ही उडाणपूल करा, नाहीतर आमचे खालचे बोगदे तर बनवून द्या आम्हाला। हे आम्हाला तुम्हाला कळकळी ती प्रशासन तुम्ही डोळे उघडा। का म्हणलं तर किती थोड्या वेळापूर्वी पुन्हा एका माणसाचा जीव गेलेला आहे। कालच एक घटना घडली होती, त्या घटनेला अजून 24 तास उरकले नाहीत। आम्ही कालच जे आहेत ना मीडियातर्फे प्रशासनाला विनंती केली होती की या बाबतीला तुम्ही दखल घ्या, कारण की वर्षामध्ये 10 ते 12 असे अपघात इथं होत असतात। याला आम्ही वारंवार आयुक्तांना पण निवेदन दिलं याच्या अगोदर लोकप्रतिनिधी घेऊन आमच्या, तर त्या आयुक्ताला त्या निवेदनाला कोणी असं आम्हाला मान दिलेलं नाही आहे असं आम्हाला वाटत आहे। 24 तास झाले नाही कालची घटना होऊन, आता सध्याला ताबडतोब अजून एक घटना घडली आणि माणसाने जागेवर जीव सोडला। अशी भयानक इथे ॲक्सिडेंट होत आहेत की ते ॲक्सिडेंट बघायला पण माणसांचं जीव हे कलिजात थरथर करू लागले। याला तुम्हाला आम्ही सगळ्या प्रशासनाला आम्ही हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतोय, आमच्या विनंतीचा मान राखा, नाहीतर आमची सहनशीलता संपेल आणि ज्यापुढे जे काही होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे। कारण की